काढून घेऊया। नमस्कार, योगिता होम फूड्स मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त अशी कोथिंबीरची वडी बनवणार आहोत। बनवायला घेऊया, त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया। तर कोथिंबीरच्या वड्या करण्यासाठी आपण घेतलेले आहे 2 पेंडे कोथिंबीर, स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। त्यातलं पाणी सगळं सुकलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर इथं घेतलेलं आहे आपण हिरवी मिरची, 1 लसणाचा गड्डा घेतलेला आहे सोलून, चमचाभर जिरे घेतलेले आहेत, अर्धा चमचा ओवा, हळद आणि टाकायला चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर आता आपण काय करूया, तर हे सर्व आपण वाटून घेऊया। तर इथं घेतलेलं आहे मिक्सरचं छोटं भांडं, यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची, कच्च्याच हिरव्या मिरच्या आहेत या, लसूण टाकून घेऊया। यासोबत हळद, जिरे, ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया, वाटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हिरवी मिरचीची पेस्ट केलेली आहे। तर छान असं वाटून घेतलेलं आहे आणि मस्त असा वास पण येतोय। तर इथं घेतलेली आहे आपण कोथिंबीर। तर आता यामध्ये आपण टाकून घेऊया हिरवी मिरचीची पेस्ट। तिखट, मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका। या मिरच्या तिखट आहेत, आम्ही थोडंसं जास्त तिखट खातो। तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ओतूया आणि हेच पाणी वापरूया आपण। तर आता यामध्ये टाकून घेऊया थोडं थोडं बेसनचं पीठ। सर्व मिक्स करून घेऊया। अजून मी पाणी टाकलेलं नाही यामध्ये। तर अशा प्रकारे सर्व हिरवी मिरचीची पेस्ट चोळून घेऊया कोथिंबीरला। तर इथं अजून थोडंसं पीठ टाकून घेऊ। पाणी ओतून घेऊया। जास्त सैल करायचं नाही, पातळ करायचं नाही। तर घट्टसर असं आपण कोथिंबीरच्या वड्याचं पीठ मळून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण बेसनचं पीठ कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे पुरण वाटायची चाळणी घेतलेली आहे आणि हे छोटं ताट घेतलेलं आहे। तर या ताटाला आपण तेल लावून घेऊया। तर छान असं तेल लावून घेतलेलं आहे। तर आता आपण हे पीठ अशा प्रकारे ताटाला लावून घेऊया कोथिंबीर वड्याचं। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं लावून घेतलेलं आहे। तर इथं आपलं पाणी पण छान उकळलेलं आहे। तर आता हे कोथिंबीर वड्याचं पीठ तयार केलेलं आपण यावरती ठेवून घेऊया। तर यावरती लावूया झाकण। तर 15 ते 20 मिनिट आपण वाफवायला ठेवूया। कोथिंबीरचं पीठ कालवून घेतानाच आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही। तर 15 ते 20 मिनिट आपण वाफ काढून घेऊया।
20 मिनिटानंतर बघूया। इथं आपले 20 मिनिट झालेले आहेत, तर थोडंसं चेक करून बघूया। तर तुम्ही बघू शकताय अजिबात चिकटलेलं नाहीये। तर गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवूया। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं कोथिंबीरची वडी वाफलेली आहे, अजिबात चिकटत नाही। तर मध्यम गॅसवरच वाफवून घ्यायचं, म्हणजे छान आतपर्यंत वाफ बसते। मोठ्या गॅसवर जर ठेवलं तर खालून वरून वाफते आणि मधलं कच्चं तसंच राहतं। काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकताय किती मस्त असं आपलं इथं कोथिंबीरची वडी वाफलेली आहे। तर आपण कट करून घेऊया। तर इथं आपण घेतलेला आहे पोलपाट, वडी काढून घेतलेली आहे, कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता अजिबात इथं कच्चं राहिलेलं नाही, मस्त असं वाफलेले आहे। तर अशा प्रकारे छोटे छोटे चौकोन कट करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण कट केलेला आहे। तर याला तळून घेऊया आपण। आता गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे, तेल पण असं छान तापलेलं आहे। सोडून घेऊया तेलामध्ये। तर तुम्ही बघू शकता इथं तेलात आपण सोडलेलं आहे। मध्यम गॅस करूया, जास्त फास्ट पण करायचं नाही, जास्त स्लो पण ठेवायचं नाही। मंद आचेवर या कोथिंबीरच्या वड्या आपण तळून घेऊया। खालची बाजू 1-2 मिनिट फ्राय झाले की वरच्या बाजूने आपण टाकून घेऊया। खालची बाजू फ्राय झालेली आहे, वरच्या बाजूने पलटून घेऊया। वास पण एकदम मस्त भारी येतोय आणि खालची बाजू अशी छान पण फ्राय झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपण इथं कोथिंबीरच्या वड्या तळून घेत आहोत। तर तुम्ही बघू शकता किती मस्त असे कोथिंबीरच्या वड्या आपण तळून घेतलेले आहेत। ताटामध्ये काढून घेऊया। तर एकदम भारी असे दिसतात आणि मस्त असे तळलेले पण आहेत। बाकीचे वडे असेच तळून घेऊया, सोडून घेऊया तेलामध्ये। पलटून घेऊया। आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत या आपण वड्या कोथिंबीरच्या तळून घेऊया। नाही तळलं तरी चालतंय, थोडंसं हलकसं तव्यामध्ये 1 चमचाभर तेल ओतायचं, जिरे टाकायचे, थोडीसं लाल तिखट टाकायचं आणि मस्त अशा वड्या फिरवून घ्यायच्या, ते पण भारी लागतात। आपला आधीचा व्हिडिओ आहे कोथिंबीरच्या वड्याचा। तर इथं आपलं तळून झालेलं आहे, काढून घेऊया। अशा प्रकारे जरा तळलं तर मस्त असं कुरकुरीत लागते कोथिंबीरची वडी। ही बनवून बघा एकदा, किती मस्त असं छान तळलेलं आहे आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे। तर तुम्ही बघू शकताय
अशा प्रकारे आपण कोथिंबीरचे वडे तळून घेतलेले आहेत। तर आजची कोथिंबीर वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला बटन दाबा। धन्यवाद।